हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अलकाच्या किचनमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर आज आपण बनवणार आहोत पोहे आणि रव्यापासून एक छान असा पदार्थ। उपमा आणि पोहे खाऊ खाऊ कंटाळा आला असेल, पण तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। करायलाही एकदम सोपा आणि 10 मिनिटात करून तयार होतो। ज्यांना दात नाहीत त्यांनाही ओठाने चावता येईल असा हा पदार्थ आहे। आणि यासोबत आपण बनवणार आहोत छान अशी ओल्या खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी। ही चटणी आपण आप्पे आणि इडली सोबत सुद्धा बनवलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर रवा आणि पोह्याचा मौसूद डोसा बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 1 वाटी पोहे। आणि पोहे आपल्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचेत, ओले करून घ्यायचेत। पोहे तुम्ही कोणतेही वापरू शकता। अशा प्रकारे पोहे आपल्याला एकदा धुवून घ्यायचेत आणि त्याच वाटीनं आपण 1 वाटी रवा घेणार आहोत। रव्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही काही हरकत नाही। आणि आपण ताकसुद्धा त्याच वाटीनं 1 वाटी ताक घेणार आहोत। जर आंबट असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। आता याला आपण 10 मिनिट असं ताकामध्ये भिजू घालणार आहोत, म्हणजे पोहेही छान भिजतात आणि रवाही छान भिजला जातो। आता आपण याला असंच मिक्स करून 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। आणि हे बॅटर भिजेपर्यंत आपण चटणी करून घेऊ। तर चटणीसाठी मी इथे साहित्य काढून घेतले। त्यामध्ये मी इथं ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत, मुठभर कोथिंबीर, 2-4 हिरवी मिरची आणि शेंगदाणे। यामध्ये तुम्ही डाळवंसुद्धा घेऊ शकता। आता आपल्याला हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे। या चटणीमध्ये तुम्ही पुदिना, कढीपत्ता काहीही वापरू शकता, त्याने सुद्धा खूप छान चव येते। माझ्याकडे नव्हता म्हणून मी फक्त कोथिंबीरच घातलेली आहे। आणि आता आपल्याला त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला चटणी काढून घ्यायची मिक्सरमधून। आणि तुम्हाला जेवढी पातळ घट्ट ठेवायची त्यानुसार तुम्ही आणखी यामध्ये पाणी टाकू शकता। आता आपण ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि त्याला वरतून तडका देण्यासाठी गॅसवर एक तडका पॅन ठेवून घेऊ। तर तडका देण्यासाठी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल, मोहरी आणि जिरे टाकलेले। जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घातला आणि वरून असा गरम गरम तडका त्यामध्ये टाकलेला आहे। आता आपली चटणी इथं तयार आहे। या चटणीची रेसिपी मी पहिले शेअर केलेली होती, पण त्यामध्ये मी डाळ ॲड केलेलं होतं। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। आता आपलं बॅटरही छान भिजलेलं आहे, 10 मिनिट झालेले आहेत। आपण आता त्याला काढून घेऊ आणि कसे भिजलेत बघूया। हे बघा, अशा प्रकारे आपला पोहे आणि रवा भिजलेला आहे। आपण एकदा त्याला मिक्सरमधून फिरवून घेऊया। आणि आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घेताना आपण इडलीला जसं बॅटर तयार करतो का, अगदी त्याचप्रमाणे हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। याच बॅटरची आपण इडलीही करू शकतो, पण त्यामध्ये आपल्याला थोडासा सोडा ॲड करावा लागतो। यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा काही वापरलेलं नाही, फक्त चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपलं बॅटर तयार आहे। आता आपण डोसा करायला घेऊया। तर त्यासाठी मी इथं डोशाचा तवा घेतलेला आहे आणि असा हळूहळू पसरून घेत आहे डोशाचं बॅटर। डोसा करताना तव्याला पहिले तेल लावून एकदा पुसून घ्यायचं टिश्यू पेपरनं आणि नंतर वरतून तेल घालून घ्यायचं डोशावरती। आणि हे बघा, अशा प्रकारे आपला छान डोसा निघत आहे। आणि बघा किती मस्त भाजलेला आहे डोसा। एक बाजू डोशाची छान भाजलेली आहे। आपण आता दुसरीही बाजू छान भाजून घेऊया। आणि खरपूस असा भाजलेला डोसा आहे। ही रेसिपी करायलाही एकदम सोपी आहे आणि पोटसुद्धा भरतं लगेच हिनं। म्हणून अशा प्रकारचे डोसे तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अलका घोडके चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे आपण दुसराही डोसा बनवून घेतलेला आहे आणि सर्व डोसे इथे बनवून झालेले आहेत। तर 1 वाटी पोहे आणि 1 वाटी रवामध्ये इथे 7 डोसे झाले होते, लहान मोठ्या आकाराचे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।